या 3 वर्षात आम्ही बरेच ब्रेन ट्युमर्स, स्पाइन ट्रॉमा, इकडचे स्पाइनल इंजुरीज, पॅरालायसिस झालेले पेशंट बरेच आले होते आणि त्या दृष्टीने असं वाटलं की इकडे ज्या सोयी नाही आहेत त्या सोयी कुठे आहेत आणि कशा प्रकारे आहेत याची जरी जाणीव आपण पेशंटला करून दिली तरी एक पेशंटला मदत केल्यासारखी झाली. अशा प्रकारे विचार करून आम्ही आलो. याच्या आधी आम्ही नांदेडला केलेला आहे, सोलापूरला केलेला आहे, ठाण्याच्या आजूबाजूला जसं उल्हासनगर झालं, भिवंडी झालं, या जिल्ह्यामध्ये पण आमचं ऑलरेडी या प्रकारचे कॅम्प्स असलेल्या सोशल वर्कर्स अथवा रोटरी क्लब अथवा जसे नगर परिषद आहे या इकडे अशा वेगवेगळ्या संस्थांसोबत मिळूनच हे कॅम्प केले जातात. कारण इंडिव्हिज्युअली करताना तेवढा सपोर्ट जर नसेल तर त्या गोष्टीचं अवेअरनेसच जनरल पब्लिक पर्यंत पोहोचत नाहीये. तर त्या दृष्टीने आम्ही हा रत्नागिरीला येण्याचं कारण पहिलं म्हणजे हॅलो, दुसरं ओके हॅलो हा, तर मी डॉक्टर अमित आयवाळे न्यूरोसर्जन, माझे बंधू डॉक्टर दीपक आयवाळे न्यूरोलॉजिस्ट, हे 2 सख्खे बंधू आहेत ज्यांनी हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि देशातलं एकमेव सख्खे बंधू न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी मध्ये काम करणारे आम्ही दोघं आहोत. कारण अशा प्रकारचं 2 जण म्हणजे एक झालं मेडिकल मॅनेजमेंट आणि एक झालं सर्जिकल मॅनेजमेंट, हे दोन्ही एका छताखाली मिळणं हे सुद्धा एक रेअर गोष्ट आहे आणि हे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला 2 बंधूंनी. त्यामुळे न्यूरो म्हणजे ब्रेन आणि स्पाइन मणक्याबद्दल आम्हाला जी आपुलकी आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही जेवढी धडपड करून प्रयत्न करतो की नवीन नवीन गोष्टी कराव्यात त्या लोकांपर्यंत पण पोहोचणं गरजेचं आहे, त्याशिवाय त्याला प्रतिसाद किंवा उत्तर मिळणार नाहीये. तर त्या दृष्टीने न्यूरो नॅव्हिगेशन ही एक टेक्नॉलॉजी आम्ही ठाण्यामध्ये इंट्रोड्यूस केली, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर गाइडेड म्हणजेच MRI किंवा सीटी स्कॅन पेशंटचा कॉम्प्युटरमध्ये अपलोड केला जातो आणि त्या कॉम्प्युटरच्या गायडन्स मध्ये मेंदूमध्ये कुठे गाठ आहे, किती मोठी गाठ आहे, किती मोठी कवटी कट केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, कुठल्या दृष्टीने एक छोटं होल करून आपण त्यापर्यंत पोहोचू शकू का मोठं कट न करता, या सगळ्याचं गायडन्स त्या न्यूरो नॅव्हिगेशनच्या थ्रू मिळतं. त्याचबरोबर मणक्यामध्ये जेव्हा आपण ऑपरेशन करत असतो तर मणक्यामध्ये जेव्हा स्क्रू टाकायचे असतात स्टेबल करायला, तर ते स्क्रू सुद्धा आपण कॉम्प्युटरच्या गायडन्स मध्ये म्हणजे नॅव्हिगेशनच्या गायडन्स मध्ये टाकू शकतो आणि त्याच्यामुळे स्क्रू किती साईडला जायला पाहिजे, किती खोल जायला पाहिजे, किती जाडा हवा, किती लेंथ हवी, हे सगळं कॉम्प्युटर आपल्याला गाईड करत असतं. आणि त्याच्यामुळे मेंदू आणि मणक्याशी रिलेटेड लोकांना सगळ्यात मोठी भीती म्हणजे पॅरालिसिस, ते होण्याचा कमी चान्स आहे. आणि पॅरालिसिस म्हटलं तर फक्त एक पेशंट नाही तर ते पूर्ण कुटुंब असतं आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तर ह्या गोष्टीला केवढं मिनिमम करता येईल ते आपले प्रयत्न असतात. तर त्या दृष्टीने हे न्यूरो नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये जसं मी सांगितलं की MRI आपण अपलोड करतो आणि त्याचे MRI चे इमेजेस युटिलाइज करून ऑपरेशन साधले जातात. तर हे नॅव्हिगेशन सिस्टीम आपण मेंदूचे गाठी काढण्यासाठी तसंच एपिलेप्सी म्हणजे फिट्स येणारे पेशंट्स असतात त्यांचे ऑपरेशन्स करण्यासाठी वापरतो. डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच पार्किन्सनच्या आजारामध्ये जे इलेक्ट्रोड टाकलं जातं मेंदूमध्ये त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो आणि तसंच मणक्याचे आजार जे आहेत त्याच्यामध्ये हे होतं. आणि याच्यामुळे फायदा काय होतो तर ॲक्युरसी वाढते, डॅमेज कमीत कमी होण्याचे चान्सेस आहेत. कारण आपण ज्या ठिकाणी गाठ आहेत तेवढ्याच भागात पोहोचतोय, नॉर्मल ब्रेनला टच न करता किंवा नॉर्मल ब्रेनला इजा न होता तिथपर्यंत पोहोचणं हेच महत्वाचं असतं मेंदूच्या ऑपरेशन मध्ये. त्यामुळे रिस्क कमी, छोटं कट असल्यामुळे लवकर घरी जाता येतं, जास्त अँटीबायोटिक लागत नाही, पेनकिलर्स लागत नाही, या सगळ्या गोष्टीमुळे खर्च कमी आणि लवकरात लवकर रिकव्हरी होण्याची शक्यता चांगली असते. त्याचबरोबर एंडोस्कोपी म्हणजे काय तर न्यूरो नॅव्हिगेशन आणि एंडोस्कोपी जेव्हा एकत्र येतं तर एंडोस्कोपी म्हणजे जसं पोटामध्ये आपण आजकाल लॅप्रोस्कोपी विचार करतोय, लघवीच्या गाठी काढताना युरोस्कोपी म्हणतो, त्याच प्रकारे मेंदूमध्ये पण न्यूरो एंडोस्कोपी म्हणजे मेंदूच्या गाठी दुर्बिणीद्वारा कमीत कमी होल करता किंवा नाकाद्वारे काढण्याच्या गाठी त्याला न्यूरो एंडोस्कोपी आपण म्हणतो. आणि ही सुद्धा एक अध्यात्मक टेक्नॉलॉजी आणि स्किलफुल सर्जरी आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण नॅव्हिगेशन अटॅच करतो तर अशा प्रकारचं काही आपल्याला दिसतं की ज्याच्यामध्ये तिन्ही बाजूनी आपल्याला गाठ कुठे आहे. आता ह्या पिक्चर मध्ये मी दाखवलंय ते लेफ्ट साईडची गाठ आपण राईट साईडच्या मेंदूमधून जाऊन मधल्या पुकळीतून जाऊन काढतोय आणि ही एकदम मेंदूच्या मध्यभागी. आता हीच जर गाठ आपल्याला ओपन ऑपरेशनने करावी लागली असती किंवा नॅव्हिगेशनने करावी लागली असती तर इतक्या भागामध्ये इजा करत 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 जाऊन गाठ काढावी लागली असती. पण हाच ऍडव्हान्टेज आहे की नॅव्हिगेशन किंवा एंडोस्कोप जेव्हा आपण वापरतो
तर कमीत कमी इजा नॉर्मल मेंदू तसाच शाबूत ठेवून गाठ काढण्याचं होतं. आता हे एक छोटासा व्हिडिओ आहे. तर ही जी मध्यभागी गाठ आहे ती आपण काढण्यात आली होती आणि ते काढण्याचं जे तर त्याच्यामध्ये मेंदूच्या मधल्या भागात जाऊन आपण एक डायव्हर्जन केलं, त्याला ईटीव्ही असं म्हणलं जातं. आणि याच बरोबर छोट्याशा होल मधून आपण त्या गाठीपर्यंत पोहोचून मेंदूच्या आतल्या गाठीचा तुकडा घेऊन बायोप्सी पण करण्यात आली. ही गाठ आहे लाल जी दिसते ती, आणि त्या गाठीला आपण मेंदूच्या मध्य भागापर्यंत जाऊन गाठ काढू शकतो. पिट्युटरी, आता जसं पिट्युटरी बद्दल बोलतो, पिट्युटरी ही सगळ्यात महत्वाची गाठ आहे, मेंदूच्या मध्यभागी असते आणि ही आपण शरीरातले सगळे हार्मोन्स कंट्रोल करते. याला मास्टर ग्लॅन्ड म्हणलं जातं. म्हणजे थायरॉइड, लघवीचं कंट्रोल, फिमेल्स मधले हार्मोन्स, हे सगळेच हार्मोन्स पिट्युटरी ग्लॅन्ड करते. आणि जेव्हा त्याच्यावरती गाठ येते तर त्याला आपण पिट्युटरी ॲडेनोमा म्हणतो. ती जर 1 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल तर त्याला मॅक्रो बोलतो, 1 सेंटीमीटर छोटी असेल तर मायक्रो बोलतो. सर जरा परत तो पहिला व्हिडिओ होता, आताचा व्हिडिओ जरा पहिल्यापासून दाखवा. हा व्हिडिओ बस सुरू करा. ओके, ठीक आहे. इथे काहीतरी टेक्निकल एरर येतोय, की प्ले होत. एकदम नको नंतर वाढून व्हिडिओ व्हिडिओ मध्ये हे नाही का, वाईट नाही का, दाखवताना बोलताना पाहिजे खरं म्हणजे कॉमेंट्री. आता हे जी गाठ आहे ती मेंदूच्या थर्ड वेंट्रिकल म्हणजे मधल्या पोकळीच्या मध्य भागाच्या पोस्टेरियर म्हणजे मागच्या भागात आहे. आणि याला आपण पुढच्या भागातून जाऊन मागच्या भागापर्यंत पोहोचून तुकडे घेऊन बायोप्सी केली याची. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की मेंदूच्या पाण्याचं सर्क्युलेशन अडकलं होतं. तर ते पाण्याचं सर्क्युलेशन युजली जे ट्रेडिशनल मेथड आहे त्याच्यात पाईप टाकायला लागतो, शंट म्हणतो आपण त्याला, की मेंदूतून मोठा एक पाईप टाकला जातो पोटामध्ये आणि पाणी डायव्हर्ट केलं जातं. पण या तकनिकमुळे आपण आतल्या आतच एक नवीन डायव्हर्जन करू शकलो विदाऊट एनी स्टेंट किंवा हे. त्यामुळे शंटचा खर्च पण वाचला आणि मेंदूच्या आतमध्ये नॅचरल बॉडीला एक नवीन मार्ग करून दिला. त्याला थर्ड वेंट्रिक्युलोस्टोमी म्हणून म्हणतो आपण या टेक्निकला. तर हे पण एक अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे ज्याचं बऱ्याच लोकांना जाणीव नाही आहे. बऱ्याच सोपं किंवा सीधा सरळ म्हटलं तर शंट टाकून द्यायचा, पण शंट पेक्षा ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये शंटची न गरज पडता आपण डायव्हर्जन करू शकतो. सर हे परत येऊ शकत नाही ती गाठ परत त्याच्यामध्ये. आता मेंदूच्या गाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामुळे कुठली गाठ येऊ शकते कुठली नाही हे त्याच्या बायोप्सी रिपोर्टवरती ठरतं. काही गाठी असतात त्या बिना कॅन्सरच्या असतात, काही कॅन्सरच्या असतात. कॅन्सरची जरी असली तरी त्याच्यात पूर्ण गाठ निघाली का नाही, जर राहिली असेल तर त्याला रेडिएशन दिलं का नाही, म्हणजे पूर्ण प्रोटोकॉल्स आहेत त्याचे. साधारणतः हे करायला किती वेळ लागते आणि किती खर्च येते? हे कुठल्याही मेंदूचं ऑपरेशन कमीत कमी 3 तासाचं आणि मॅक्झिमम 8 ते 9 तासापर्यंत चालू शकतं. आणि साधारण खर्च 3.5 ते 4 लाखापर्यंतचा असतो याच्यामध्ये. ते मी सगळं थोडंसं पुढे सांगेन एक्झॅक्टली कसं करणार आपण काय. जसं मी पिट्युटरी बद्दल बोलवतो, ही मध्यभागी असते. मानेतून सर्वात मोठी रक्तवाहिनी आणि डोळ्याची नस याच्या मध्यभागामध्ये ही गाठ असते. त्यामुळे ही गाठ जर मेंदूच्या वरून काढायची म्हणली तर मोठं कॉम्प्लिकेटेड असतं आणि मेंदूच्या बेसला जाऊन इजा होण्याची शक्यता जास्त असते. आणि याच्यामध्ये काय आहे की हार्मोनल इम्बॅलन्स होणं किंवा दिसणं कमी होतं. पेशंटला जाणवतं की मला या साईडचं लॅटरल साईडचं काही दिसतच नाही, फक्त मध्ये दिसतंय. जसं घोड्याची नाळ असते तशी नजर झालेली असते.
फक्त समोरचं दिसतंय, बाजूचं काहीच दिसत नाहीये. आणि हे त्यामुळे उशिरा माहीत पडतं. बऱ्याच पेशंट गाठ 1 सेंटीमीटरच्या वरती गेल्यानंतर 1 ते 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर झाल्यावर आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यावेळेला ते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन करण्याची गरज पडते. जसं हे दाखवलं मी, साईडचं दिसत नसतं, फक्त समोरचं दिसत असतं त्यांना. ही प्रकारची गाठ हे मध्यभागी एक्झॅक्टली जसं आपण बघतोय की आपण टिळा लावतो त्या प्रकारची ही गाठ आहे मध्यभागी. तर एंडोस्कोपीने आपण ही गाठ काढतो. त्याच्यामुळे काय आहे की नाकातूनच ऑपरेशन केलं जातं. वरती कुठे स्कल ओपन करावं लागत नाही, कुठले टाके लागत नाही. फक्त स्कल बेस रिपेअर म्हणजे मेंदू आणि नाक याच्यामधला एक पडदा आपल्याला रिपेअर करायला लागतो. त्याच्यासाठी आपण बऱ्याच टेक्नॉलॉजीचा वापर करतो की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल ड्युरा असेल किंवा फॅट असतं मांडीवरून थोडीशी चरबी घेऊन ती तिकडे टाकली जाते. त्याबरोबर ग्लू असतो आर्टिफिशियल, तो वापरला जातो. नाकाद्वारे करताना तेव्हा दुर्बिणीला कॅमेरा लावतात. कॅमेरा असतो, येस. तो 4 mm चा कॅमेरा असतो, 4 mm थिकनेसचा. हे आपण आहे का? एक असते व्हिडिओ दाखवायचा मला त्या ऑपरेशनचा. ही मेंदूचे 36 वर्षाचा पुरुष आहे ज्याला विजन लॉस झालं होतं. मेंदूच्या मध्यभागामध्ये गाठ आहे दिसते. याला आपण नाकाद्वारे ऑपरेशन केलं होतं. हा पेशंट नांदेडवरून आला होता. नाकाद्वारे अशा प्रकारे जाऊन स्कल बेसला आपण दुर्बिणीद्वारा हळूहळू हे करून ही गाठ जशी आता आपण खरडून काढल्यासारखी काढतो. कारण याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये जेव्हा काढलं जातं तर इजा होण्याची शक्यता कमी असते. पूर्ण काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला इजा होण्याची शक्यता जास्त असते. हा एक पेशंट आहे की जो आमच्याकडे आला होता. तर त्याचा एक डोळा पडला होता. म्हणजे ती त्याच्या मेंदूच्या गाठीमध्ये ब्लिडिंग झाले होते. त्यामुळे डोळ्याची पापणी पूर्ण पडली होती. पापणी उघडत नव्हती. एका साईडचं विजन लॉस झालं होतं. आणि त्याच्या ऑपरेशन नंतर जेव्हा आपण फॉलोअप करतोय तर त्याचे डोळेची हालचाल एकदम व्यवस्थित आहे. डोळा उघडतोय. तर याला पिट्युटरी अपोप्लेक्सी म्हणतो. त्यामुळे ह्या ऑपरेशनला योग्य वेळेत आणि करणं गरजेचं आहे. नाहीतर त्या गाठीमध्ये जर ब्लिडिंग झालं तर डोळ्याची विजन परमनंट लॉस होण्याची शक्यता असते. सर, मेंदूची गाठ डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत परिणाम करू शकते. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी वेगवेगळ्या प्रकारे करतात. जसं मी म्हणलं की पिट्युटरी ही गाठ हार्मोनल कंट्रोल करते. तर आम्ही काही पेशंट असे बघितले की ज्या लेडीज आहेत त्यांच्या अंगावरती फॅटचं प्रमाण वाढले, केसांचं प्रमाण वाढले, आवाज बदलतोय, पुरुषत्व आल्यासारखं वाटतंय आणि त्यांना माहितीच नाहीये की आपल्या मेंदूमध्ये गाठ आहे. आणि त्यांची गाठीचं ऑपरेशन झाल्यावर याच्यामध्ये परत चेंजेस रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची पण एक केस आमच्याकडे आली होती. जे याचं शरीराची वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं असतात. त्यामुळे या गाठीला लवकर, आणि ही गाठ कॅन्सरची नाहीये मेन म्हणजे ते, ही कॅन्सरची नसून सुद्धा याला ऑपरेशन गरजेचं आहे. कारण याचे परिणाम आणि ट्रीटेबल आहे, रिव्हर्सिबल आहे. एकदा तुम्हाला झालं आणि तुमचं ऑपरेशन झालं ते पूर्णत्व बरं होण्यासारखा आजार आहे. पण तुम्ही कॅन्सरचं नाहीये कसं म्हणता? कारण एखादी चरबीची गाठ आपण पिट्युटरी ॲडिनोमा हा जो गाठ आहे तो कॅन्सरचा नाहीये. मेंदूच्या गाठी वेगवेगळ्या असू शकतात. मी म्हणतो ही पिट्युटरी ॲडिनोमा ही जी गाठ आहे जी डोळ्याला नजर खराब करते ती गाठ कॅन्सरची नाही. आपण फक्त ह्याचंच ऑपरेशन करतो. नाही, मी सगळ्याच करतो. पण हे मुद्दा एवढ्यासाठी दाखवण्याची गरज आहे की हे वेगळी टेक्नॉलॉजी आहे ज्यात ऑपरेशन नाकाद्वारे होतं, कट होत नाही. त्यामुळे ही एक केस मी जस्ट प्रेझेंटेशन साठी दाखवली तुम्हाला. डॉक्टर, मुळात ब्रेन ट्यूमर कशामुळे होते त्याचं कारण? ब्रेन ट्यूमर 1 to 1 कनेक्शन जर मला सायंटिफिकली विचारलं तर आजपर्यंत प्रूव्ह नाही झालंय की कशामुळे होतं. पण मल्टीफॅक्टोरियल आहे. जसे बाकीचे कॅन्सर, सिगरेट स्मोकिंग, दारू किंवा लाईफस्टाईल व्यवस्थित नसणं, रेडिएशन, केमिकल्स त्याच्यामुळे होऊ शकतात. पण 1 to 1 अजून प्रूव्ह नाही झालंय की ह्याच्यामुळे होतं. काही जेनेटिक पण असतात की जेनेटिक चेंजेस झाल्यामुळे या गाठी निर्माण झालेल्या आहेत. अनुवंशिक पण असू शकतात. येस, काही गाठीचे प्रकार आहेत ते अनुवंशिक असू शकतात. हे जे आता नवीन आपलं टेक्निक आहे ना, हे तुमचं सोलारिस महाराष्ट्रात अन्य कुठे? मुंबई, महाराष्ट्रात एक्झॅक्टली सांगायचं झालं तर मला थोडीशी माहिती काढायला लागेल. पण 2 ते 3 सेंटरवरतीच आहे हे. ह्या सगळ्या सेंटरवर नाही आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जे आहे त्याचं मेंदूचं प्लस मणक्याचं दोन्हीचं नॅव्हिगेशन आहे. काही जागेवरती फक्त मेंदूचं आहे, काही जागेवरती फक्त मणक्याचं आहे. तसाही तफावत आहे. दोन्ही एकत्र असणं हे थोडंसं
आता ह्याच्यामध्ये मी दाखवतोय ऑपरेशन करताना जसं आपल्याला ते कॉम्प्युटर दाखवतोय आपण मेंदूच्या कुठल्या भागात आहोत आणि आपण गाठ किती काढली. तर त्यामुळे ऑपरेशन दरम्यानच आपल्याला सगळं लक्षात येतंय की महत्वाचं एखादी नस असेल तर ती कुठे आहे, मग त्या नसेला आपण कसं वाचवू शकतो. तर हे जर आपल्याला ऑपरेशन दरम्यान माहिती आहे तर मग त्याला डॅमेज होण्याचं किंवा पॅरालिसिस होण्याचं कारण कमी होतं. आता तेच ह्या आजारासाठी सोलारिसला का पसंती मिळाली आहे तर त्याच्यामध्ये 2 बंधू डॉक्टर अमित माझे बंधू न्यूरोलॉजिस्ट, एक मेडिकल मॅनेजमेंट एक सर्जिकल मॅनेजमेंट, दोन्ही एका जागेवरती पर्सनलाइज केअरमुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसतो आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सपोर्ट करतायत. त्याचबरोबर याच्यासाठी एक टीम असते. एकट्या डॉक्टरने फक्त ऑपरेशन केलं तर हे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी न्यूरोलॉजिस्ट, एंडोक्राइनॉलॉजिस्ट, हार्मोनचे स्पेशलिस्ट, ऑप्थल्मॉलॉजिस्ट, आयसीयू टीम, पूर्ण टीम असते. त्या टीमचं कोऑर्डिनेशन असतं. सर तुमच्यासारखे महाराष्ट्रात अजून किती डॉक्टर आहेत, कोण कोण? न्यूरोसर्जन भरपूर आहेत. मी असं काही म्हणत नाही की मी एकटा आहे किंवा भरपूर न्यूरोसर्जन्स आहेत, भरपूर लोक करतात. पण मी जसं सांगितलं की सोलारिसला आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आमच्याकडे जे रिझल्ट मिळत आहेत आणि आम्ही जे मागच्या 3 वर्षात जे बघतोय त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे. आपलं शिक्षण भारतात झालं की परदेशात? माझं भारतात झालेलं आहे. मी हैदराबादला केअर हॉस्पिटलला शिक्षण घेऊन नंतर मी हिंदुजा हॉस्पिटलला 2 वर्ष केलेलं आहे काम. त्यानंतर 7 ते 8 वर्ष मला ठाण्यात प्रॅक्टिसला झाली. त्यानंतर 3 वर्ष झाले सोलारिस हॉस्पिटलला चालू. प्रॅक्टिस कुठे झाली आहे? काय ठाण्यातच कुठे? वेटनी हॉस्पिटल, कौशल्य हॉस्पिटल, ठाणा हेल्थ केअर, म्हणजे ठाण्यातल्या ऑलमोस्ट सर्वच हॉस्पिटलला मी आहे. हे ऑपरेशन करताना पूर्ण बेशुद्ध केलं जातं की तेवढाच भाग काय? तेही सांगतो मी. त्याच्यात काही प्रकार आहेत. काही ऑपरेशन जे आहेत ते जागा ठेवून पण केले जातात. काही ऑपरेशन आता हे एक तुम्हाला जस्ट दाखवायसाठी, आता ही पेशंट आहे ती ऑपरेशन दरम्यान गायत्री मंत्र बोलत होती. गायत्री मंत्र आवाज अच्छा, म्हणजे शुद्धीत होती थोडक्यात का? ते ऑपरेशन करताना गायत्री मंत्र बोलत आहे. म्हणजे थोडा आत्मविश्वास स्वतःला. म्हणजे ती बेशुद्ध पूर्ण नाहीये. कसं असतं, आता ही पेशंट जी होती ती नवीन टीचर शस्त्रक्रिया होती. टीचर असल्यामुळे तिला असं होतं की माझं बोलणं हॅम्पर नाही व्हायला पाहिजे गाठ काढताना. आणि ती गाठ जी होती ती बोलण्याच्या कंट्रोलच्या जागेवरच होती. आणि त्याच्यामुळे तिचं असं होतं की मला काही करा, तुम्ही गाठ काढा नका काढू, मला बोलायला आलं पाहिजे व्यवस्थित. तर मग अशा केसेसमध्ये आपण स्पीच मॉनिटरिंग म्हणतो, अवेक एनाटॉमी, की ज्याच्यामध्ये पेशंट बोलत असतो आणि बोलता बोलता त्यांचं आपण गाठ काढतो. त्याचबरोबर हातापायाची हालचाल करत करत गाठ काढता येते. तशीच एक केस रवी सर नाही येते. जर मगाशी आपण एक बोललात ना की हे ट्रेन आणि 24 होता, त्याला लेफ्ट साइडला मेंदूला गाठ होती जिकडे हातापायाचं कंट्रोल आहे. कनेक्ट केलं ना आपला मोबाईल. त्याचं कनेक्ट काय असते म्हणजे नेमकं? आता पाठ दुखी असते, मान दुखी असते, कमर दुखी असते. इकडे याचं बटन आहे, काय? बटन दाबल्यावर करंट वायर मधून चाललाय आणि बल्ब लागतोय. आता जर वायर मध्ये प्रॉब्लेम असेल तर बल्ब बदलून चालेल का? त्याला वायरला पण बघावं लागेल आणि बटनला पण बघायला लागेल आणि बढ्याला. तर मेंदू, मनका आणि नसा पायाला हाताला जाणार आहे, या सगळ्यांचं एक सर्किट असतं. जर एक जागेवरती डिफेक्ट असेल तर ते पूर्ण सर्किट चेक करणं महत्वाचं आहे. जर फक्त एका जागेवरती देऊन आपण इलाज केला तर ते पूर्ण इलाज होत नाही. सर थायरॉइडचं पण दुर्बीणने आपण ऑपरेशन करता? मी थायरॉइडचं नाही करत, पण आजकाल आले थायरॉइडचे पण ऑपरेशन करतात. मी फक्त मेंदू आणि मणक्याचे ऑपरेशन दुर्बीणने करतो. सोलारिस मध्ये फक्त हेच विषय नाही, बाकीचे डॉक्टर आहेत. अच्छा. जसं मी सांगितलं की माझे बंधू डॉक्टर दीपक न्यूरोलॉजिस्ट आणि मी न्यूरो. आता हे जे प्रोब आहे, हे प्रोब मेंदूच्या एकेका जागेवर आपण ठेवून हाताचा एरिया कुठे आहे आणि पायाचा एरिया कुठे आहे, बोलण्याचं कंट्रोल कुठे आहे, ह्याचं आपण अचूक मार्गदर्शन तिकडे ऑपरेशन दरम्यान करू शकतो. याला आपण म्हणतो इंट्रॉप मॉनिटरिंग आणि हे बायपोलर स्टिम्युलेशन आहे. तर हे जर आपल्याला ऑपरेशन दरम्यान आहे तर आपण पॅरालिसिस होण्याची शक्यता कमी करतोय, कारण आपल्याला आधीच माहिती आहे की इथे हाताचा कंट्रोल आहे, तर त्याला आपण डॅमेज नाही करायला हवं, त्याच्या बाजूने जावं. तर हे टेक्नॉलॉजी आपण वापरतो ऑपरेशन दरम्यान. कारण हे 24 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्याकडे पूर्ण आयुष्य पडले आता. आणि जर ऑपरेशन करताना गाठ काढताना जर पॅरालिसिस झालं तर त्याचा काही उपयोगच नाही. ऑपरेशन चांगलं झालं कसं बोलू शकतो आपण, गाठ काढली आणि पॅरालिसिस झालं तर आजकाल आपण क्वालिटी ऑफ लाईफ याला जास्त महत्व देतो रॅदर दॅन फक्त ट्रीटमेंट करण्यापेक्षा. तर पेशंटचं पुढचं आयुष्य पण चांगलं राहावं गाठ काढताना. कोकणात काय रेशिओ तुमच्याकडे पेशंट? कारण तुम्ही आता रत्नागिरी आलात ना,
तर कोकणातनं येणाऱ्या पेशंटचं प्रमाण किती आहे? आहे कारण कसं आहे की कोकणातले पेशंट जे आहेत ते एक तर कोल्हापूरला जातात आमचं लक्षण आहे, किंवा मग मुंबईला जे हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटलकडे जातात. पण KM आणि जे हॉस्पिटलला रांगा आहेत, वेटिंग लिस्ट आहे, पेशंटची जी धावपळ होते ती अवघड आहे. त्यामुळे शेवटी प्रत्येक गोष्ट सरकारी किंवा प्रत्येक गोष्ट फ्री मध्ये होण्याचं पण शक्यता नाहीये. काही प्रमाणात जसं म्हणतो आपण एक समन्वय साधायला हवा की कुठे आपण पेशंटला वेगळ्या प्रकारे मदत करू शकतो. जसे NGOज आहेत, CM रिलीफ फंड आहे, आयुष्यमान भारत आता जसं आलंय, या सगळ्या गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा पेशंटला देऊ शकू त्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायला हवा. हे काही एकट्याने होण्याचं काम नाहीये, पण त्याच्यासाठी प्रत्येक संघटनेचं सपोर्ट येणं हे खूप महत्वाचं आहे. रत्नागिरीमध्ये येऊन तुम्ही आता काही डॉक्टर कोल्हापूर पुण्यातले रत्नागिरी हॉस्पिटलला ओपीडीचा एखादा वार देतात, तशा पद्धतीने काय तुम्ही चालू करणार? ते आता ह्याच्यावरती आहे की या कॅम्पला आम्हाला कसा रिस्पॉन्स भेटतोय आणि याच्यावरून आम्हाला याच्यामध्ये आम्ही इथल्या लोकल जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करू. समजा जर त्याच्यामुळे आपल्याला असं दिसलं की नाही इथे खूपच गरज आहे, प्रमाणात खूप पेशंट्स आहेत, त्यांना आपल्याला महिन्यानं ओपीडी द्यायची गरज आहे, तर डेफिनेटली आपण देऊ शकतो. त्याचं करायचं म्हणलं तर मला जर सपोर्टच जर ग्राउंड लेवलला भेटत नसणार तर मी एकटा कसं करणार आहे. ज्या तिकडे माझे मित्र आहेत किंवा जिकडे मला थोडंसं सपोर्ट कोणी द्यायला तयार आहे, आता जसं मॅडमने आम्हाला सपोर्ट द्यायचा पुकार केलं तर आम्ही खुश झालो. चला कोणी सपोर्ट देत आहे तर आपण करू शकतो. बिना सपोर्टचं नवीन जागेवरती जाऊन नवीन आपण सांगणं टेक्नॉलॉजी, त्याला सगळेच प्रश्न विचारणार की का करताय, जसं तुम्हाला वाटलं की हे काय, पण हे जे नवीन आहे हे माहीत तरी व्हायला हवं आणि त्यासाठी आम्हाला ग्राउंड लेवलची सपोर्टची खूप गरज आहे. आता खर्चिक बाब आहे म्हणताय तुम्ही, पण शासनाच्या योजनांचा कशा प्रकारे लाभ घेता येईल पेशंट? याच्यामध्ये कसं असतं की जसं 3.5 लाखाचा मी खर्च म्हणलो होतं, याच्यामध्ये CM रिलीफ फंड त्याच्यात 1 लाखापर्यंतची हमखास निधी आहे मेंदूच्या ऑपरेशनसाठी. त्याचबरोबर मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, कॅन्सरच्या काही ट्रस्ट आहेत, त्यांच्याकडून आम्हाला याच्यासाठी फंडिंग येत असते. तर ते आम्ही लेटर लिहून आमचे सोशल वर्कर असतात ते पेशंटचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट हे 3 डॉक्युमेंट्स फक्त घेतले जातात. त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती हे सगळं प्रोसेस केली जाते. त्याचबरोबर अनुसाय चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टतर्फे आम्हाला 50,000ची निधी मिळत असतो. या सगळ्या निधीचा वापर करून जेव्हा आम्ही पेशंटला मदत देऊ शकतो ते करतो. 3.5 लाखात असेल नाही, तुम्ही जे सगळं ट्रस्टचा किंवा त्या काय संस्था आहे धर्मादाय असा विचार केला तर 3.5 लाखातला प्रत्यक्ष पेशंटला किती पैसे टाकावे लागतात? पेशंटला कमीत कमी 1 ते 1.25 लाखापर्यंत तर कमीत कमी अर्ज करावा लागतोच. आणि मेडिक्लेम पण असेल ना? मेडिक्लेम तर आहेच. मेडिक्लेम नातेवाईकांचा खर्च वगैरे काय राहण्याला तर हॉस्पिटलमध्येच होऊन जातं. पेशंटचा 1 नातेवाईक 2 नातेवाईक आरामात हॉस्पिटलमध्ये ऍडजस्ट होऊन जातं. त्याला आपल्याकडे येताना 1.5 लाख घेऊन यायचे. हो म्हणजे कमीत कमी तेवढी मनाची तयारी असायला हवी. जर गरज लागली तर असायला हवी. असं नाही म्हणू शकत आपण की पूर्ण आपण चालू करा अशा पद्धतीने. रत्नागिरीत महिन्यातून एकदा या आपण. काय म्हणतो महिन्यातनं एकदा तरी रत्नागिरी. त्याच्यासाठी मला इकडचा लोकल डॉक्टरांचा कुठला सपोर्ट मिळतोय किंवा एखादा हॉस्पिटल ओके त्यांच्याशी भेटा. नाही तेच म्हणजे जर इथे काही सपोर्ट भेटला किंवा आपल्याला जागा आहे सिव्हिलला नाही आहे. ओके आणि फार काय आहे म्हणजे पुण्या मुंबईला तुम्हाला कोल्हापूरला लोक महिन्यातनं दोनदा आला तरी पेशंटचं चेकअप. आता बरेचसे पुणे मुंबईचे डॉक्टर कुलकर्णी आणि प्रत्येक प्रभू. शनिवार रविवारी रत्नागिरीला येतात. हो, हो. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रकार असे चिरायू आहे तसे आपण इथे कुठेतरी एकदा आलात ना की मग तुमचं हे वाढेल. तुमचा जर सपोर्ट असेल मॅडम, पण जर काही पुढचे इक्वेशन्स आहेत ते प्रयत्न करतील की काही आपल्याला ऍडजस्ट करून करता येत आहे, कुठे जागा मिळते किंवा कुठे आपल्याला थांबता येत आहे. त्यानुसार हॉस्पिटल काढू नका फक्त हॉस्पिटलमध्ये बसायचं जरी म्हणलं आता हेच कॅम्प आम्ही शाळेत का घेतला, जर एखादं हॉस्पिटल असतं तर हॉस्पिटलला घेतलं, पण आम्ही शाळेत घेतला कारण न्यूट्रल प्लेस आहे. कुणाला काही वाटायला नको बाबा हे हॉस्पिटलचं आहे त्या हॉस्पिटलचं, हे न्यूट्रल जागा आहे. आमच्या मनात हे नाहीये की हे कमर्शियल व्हावं, हे आमच्या मनात आहे. रत्नागिरीकरांवरती कोल्हापूरच्या प्रभूंचीच कृपा आहे न्यूरोमध्ये. ते बरेचसे येस येस येस. माझं MBBS कोल्हापूरचं आहे, त्यामुळे मला आता कुलकर्णी कंट्री आहे. आणि सर पीपल गो टू डिफरंट स्पेशालिटीज when they find tumor, म्हणजे विजन लॉस होत आहे तर दॅट इज वाय मेंदूचं जे लक्षण आहेत त्याच्यात खूप जसं मी सांगितलं की लेडीज होत्या त्या गायनेकॉलॉजिस्ट कडे गेल्या आणि त्यांना चेंजेस होत आहेत सगळे हार्मोन्सचे, पाळीचे. त्यांना PCOD वाटलं, ते PCOD नसून मेंदूची गाठ होती. त्याचप्रमाणे विजनचा ज्याला लॉस होतोय, दिसत नाही, तो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडे जातो पण तो मेंदूच्या डॉक्टरांकडे जात नाही. एक ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणून आजार आहे की त्याच्यामध्ये सळ मारते गालाच्या एका साईडला आणि त्याच्यामुळे एवढं दुखतं की 3-4 दात काढूनच येतात पेशंट, पण ते ऍक्च्युअली असतं 5व्या नसेचं आजार आहे. ते दात निघाल्यावर कानाच्या डॉक्टरकडे कान साफ करून घेऊन
ते सगळे त्रास झाल्यानंतर येतात आणि त्या आजाराला म्हणलं जातं सुसायडल डिझीज. सुसायडल म्हणजे एवढं दुखणं असतं की पेशंट स्वतःची हाताची नस कापून भरण्यासाठी तयार असतो, पण एवढं सहन होत नाही. आणि हा पेशंट एवढा फिरत राहतो कारण त्याचा अवेअरनेसच नाहीये की हे आजार काय आहे. तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार आहे, त्याच्यामध्ये की ते मॅडम आलेले आहेत. नाही, थोडं मॅडम हे बोलकर तू बोललंस ते बरोबर. सपोर्टेड आहेत आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की हा कॅम्प आपण घेऊ आणि त्याचबरोबर जे जे काय आपल्या रत्नागिरीतील जे रुग्ण आहेत त्यांना सगळ्या सोयी सुविधा आपण इथनं ते उपलब्ध राष्ट्रीय करू. रुग्णालय द्यायला तयार आहे. त्यांना घ्या. चालेल, नक्कीच नक्कीच घेऊया. कारण आमच्या इथल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. पालकमंत्री सुद्धा त्यासाठी खूप म्हणजे आपल्या नागरिकांना सगळ्या सुविधा मिळायला हव्यात त्यासाठी ते सुद्धा खूप प्रयत्नशील आहेत आणि नक्कीच आपण आलात तर आमचं रत्नागिरीमध्ये आम्ही तुम्हाला जे जे काय हवं ते नक्कीच आमच्याकडून उपलब्ध करून देऊ. कारण आमच्या रुग्णांना इथे सुविधा जर इथेच मिळत असेल तर नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी तत्पर. बरं, आता आपण ह्याने म्हटलंय आता प्रसिद्धी असणारे सोलारिस हॉस्पिटल रत्नागिरी नगर परिषद यांच्या सहकार्याने रत्नागिरीकरांसाठी न्यूरोलॉजी मनक्याचा आधार. आता नेमका ह्याच्यामध्ये रत्नागिरी नगरपालिकेचा रोल काय राहणार आहे, काय भूमिका राहणार आहे? आता त्यांना जी जागा आम्हाला वगैरे- जागा हवी. त्यांना बोलतात मॅडम, त्यांना बोलतात. यांना रत्नागिरीमध्ये एक कॅम्प घ्यायचा होता आणि त्यासाठी ते आमच्याकडे आले की असा असा कॅम्प आहे आणि आम्हाला हे बघितल्यावर खूप चांगलं वाटलं की अनेक रुग्ण आपल्या इथले असे आहेत की त्यांना लांब जावं लागतं, नीट मार्गदर्शन मिळत नाही. मग आमच्या लोकांना जर इथे योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर आम्ही त्यांना म्हटलं की आमच्याकडनं तुम्हाला काय हवंय. तर त्यांनी सांगितलं आता फक्त आम्हाला कॅम्प घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या म्हणून. तर आम्ही सांगितलं नक्कीच ते करू आणि की जे जे काही त्यांना आता आमच्या इथनं सहकार्य लागणार आहे ते आम्ही सगळं सहकार्य करणार आहोत. नगर परिषद आपल्याला ते पहिले अप्रोच झाले का? हो. हो. नाही, चांगले का? खरंच आणि रत्नागिरी नगर परिषदेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही आधीच सांगितलं की वेगवेगळे कार्यक्रम या वर्षभरामध्ये आणि हा पहिलाच आरोग्याचा कार्यक्रम आपण घेतो. आणि 150 मधला त्यातला हा एक पहिला कार्यक्रम. पहिला कार्यक्रम. हो. आरोग्याने सुरुवात केली. सुरुवात शहरवासियांचं आरोग्य चांगलं राहील. चांगलं आहे. मेंदूपासून सुरुवात. पण हे आरोग्य शिबिर शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना पण आहे ना. आता रुग्ण येणार ते काय आपण असं म्हणणार नाही आहोत ना. आपल्याला रुग्णांची सेवा करायची आहे. जिल्ह्यातले बरोबर आहे पण, ना? जिल्ह्यातले पण येऊन दे. येऊ येऊन दे. शकतात. सगळे असं कुणी काही. रुग्ण येऊन दे. साधारणपणे डॉक्टर तुम्ही हॉस्पिटल चालू नाही, मशिनरी जी ऑटोमॅटिक नवीन सिस्टीम आहे किती खर्चिक आहे सगळी? खर्चिक आहेच नक्कीच. पण जसं मी म्हणलं की आम्ही दोघं बंधू आहोत आणि आमचा हा कोर विषय आहे. जसं आता समजा तुम्ही चित्रकार असाल आणि चित्र हेच तुमचं आहे तर चित्रकलेमध्ये लागणारे जे पण कलर असतील, जे पण महागातले पोस्टर असतील तुम्ही विकत घ्याल. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल, लोन घ्याल, काय कराल, कुठून सपोर्ट घ्याल. तसं आम्ही दोन बंधू आहेत की आमचं न्यूरोलॉजी मध्येच इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे एकमेव जागा आहे की जिकडे आम्ही प्रयत्न करतो की नवीन नवीन गोष्टी आणाव्यात आणि ज्याच्याने रिझल्ट जे पेशंटला मिळत आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करता यावी. काय विचारलं, रत्नागिरी सिटी स्कॅनची मागणी मशिनरी तेवढा खर्च येतो, म्हणून आम्हाला एवढा दर ठेवावा लागतो. नाही, आता इथले लोक सांगतात ना. फक्त मशिनी असून पण नाही, त्याचं शिक्षण घेतलेले डॉक्टर पण असायला हवेत. कारण की ह्या टेक्नॉलॉजी वापरणं, आता हे वापरण्याची जी ट्रेनिंग आहे ती पण स्पेशली आम्हाला घ्यावी लागलेली आहे. असं नाही की हे डायरेक्टली आपण फक्त मशीन घेतलं तरी. तर सध्या आपल्याला तेच आहे की ऍटलीस्ट हे आहे हे जरी माहीत झालं आधी रत्नागिरीमध्ये तर नवीन येणारे डॉक्टर जे आहेत ते स्वतःहून विचार करतील नाही आता मुंबईला हे अवेलेबल आहे तर रत्नागिरीला हे आणावं. पुढच्या 5 वर्षात ही मशीन नक्कीच येईल, त्यात काही वाद नाहीये. पण हे माहितीच नाहीये तर मग ते पुढे कसं जाणार आपण. तर पहिल्यांदा एक माहिती होण्याचा हा एक स्टेप आहे. माहिती झालं, पेशंट स्वतः डिमांड करतील की नाही मला अशा प्रकारे ऑपरेशन व्हायला हवं की फक्त होलच करून माझं ऑपरेशन करा, ओपन करू नका, माझ्या नाकाद्वारेच ऑपरेशन करा. तर मग इथले जे डॉक्टर आहेत ते पण स्वतःहून आपले प्रयत्न करतील की नाही ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी इकडे आणणार आहे. जिकडे डिमांड आहे तिकडे सप्लाय होणारच आहे. सर आता तुम्ही जी नवीन टेक्नॉलॉजी सांगितलीत तर त्याच्यामध्ये 12 क्रॅनियल नर्व्सची संदर्भात जे काय असतं म्हणजे ट्रायजॅमिनल न्यूरॅल्जिया म्हणालात 5व्या नर्वचं, तसे इतर ह्याचं जे काय असतं ते पण याच्यामध्ये त्या तंत्रज्ञानाने होतं का फक्त? काही ना काही आजार आहे
डोळ्याच्या नसेचं आपलं स्मेलच्या नसेचं असतं. हा पण म्हणजे तेही या टेक्नॉलॉजीने करता येतं. जसं आता वेस्टिब्युलर श्वानोमा नावाची गाठ असते, ती 8व्या नसेची, ऐकण्याच्या नसेची गाठ असते. हा. त्याच्यामध्ये ऐकायला कमी यायला लागतं, पेशंटला तोल जायला लागतो, चक्कर येते. पण तो कानाच्या डॉक्टरकडे जात असतो, कानाच्या डॉक्टरांना दाखवून बघत असतो, कानातलं मळ काढत असतो, पण त्याला डायग्नोस होत नाही. जेव्हा डायग्नोस होतं तोपर्यंत ती गाठ एवढी मोठी झालेली असते की त्याच्या पॅरालिसिस किंवा बॅलन्सच केलेला असतो. मेंदूचा मध्यभाग जिकडे श्वास घेण्याचा आणि हृदयाचं कंट्रोल आहे, ब्रेनस्टेम, त्याच्यावरती दबाव आल्यावर ते ऑपरेशन करणं जेवढं रिस्क आहे ते परत वाढत जातं. त्यामुळे लवकर माहित होणं हे पण खूप महत्वाचं आहे, डायग्नोज होणं हे पण खूप महत्वाचं आहे. सर, एखाद्याचा महिन्यातनं 15-20 वेळा हात दुखत असेल, सगळे डॉक्टर करतात, सगळ्या प्रकारच्या गोळ्या खातात, अशा पेशंटने काय करावं? नाही. कशामुळे हात दुखत असेल? फक्त दुखणं नाही, हे दुखणं कशामुळे आहे ह्याचं कारण पण आपल्याला शोधायला हवं. मी जसं सांगितलं की हे पूर्ण सर्किट आहे, बटन दाबल्यावर त्या बटन मधून वायर मध्ये करंट जातो आणि बल्ब लागतो. तर ते एक सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये कुठे फॉल्ट आहे तो भेटला नाही तर फक्त बल्ब मधून